तसं ना. बसायला आले नाहीये मी इथे. आज तू खूप खुश असशील ना. माझ्या मुलाला इथेच ठेवायचंय ना तुला. हेच तुझं कुटुंब, हाच तुझा संसार, बरोबर? देवी आई, तुझ्यामुळे माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. एका मोठ्या कंपनीचा सीईओ आज डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतोय. लोकांनी केलेले अपमान सहन करतोय. कशासाठी? तुझ्यासाठी. तुझ्या प्रेमात आंधळा झालाय माझा मुलगा. आणि आज त्याच्या ड्रीम प्रोजेक्टची एक किती महत्वाची मीटिंग होती, पण ते सोडून तो काय करतोय तर डबे पोचवायला जातोय. माझ्या मुलाची अक्कल तर गहाण पडलीच आहे, पण तुला नाही का ग कळलं की तू एका आईपासून तिचा मुलगा हिरावून घेत नाहीयेस, तर आदित्यपासून त्याचा प्रत्येक आनंद घेतेस हिरावून. देवी आई, अहिल्या, शांत हो ना. बोलू दे मला श्रीकांत. तो एका आईपासून तिचा मुलगा तोडलास, बापापासून त्याचा मुलगा तोडलास, त्याचा अख्खा आयुष्य हिरावून घेतलंस. आई बापांपासनं मुलाला तोडून तू आयुष्यात सुखी नाही राहणार आहेस पारू. काळजी आहे. पारूनी आदित्यचं आयुष्य एकदम उद्ध्वस्त करून टाकलंय रे. त्याचं घर, त्याचं कुटुंब, त्याचं सुख सगळं सगळं हिरावून घेतलंय त्या मुलीनी. काय अवस्था झालीये पारूमुळे आदित्यची. त्याला दारोदारी धक्के खावे लागतायत, डबे पोचवावे लागतायत त्याला आज. हे सगळं तुझ्यामुळे झालंय अहिल्या. माझ्यामुळे? मी काय केलंय? माझी काय चूक आहे यात? हे सगळं पारूमुळे झालंय. काय बोलतेस तू? त्यांना घरात हाकलून दिलेस ना तू. आता काय त्यांच्याकडनं अपेक्षा आहे तुझी? तो आदित्य बिचारा मेहनत करून घर चालवतोय, संसार थाटतोय, तर त्यातही प्रॉब्लेम आहे का तुला? करू देत ना त्यांना त्यांचा संसार. आणि तसंही तू स्वतःपासून त्यांना लांब केलेस ना, मग का मध्ये पडतेस त्यांच्या? का मागे लागलीस? श्रीकांत, तुला आदित्यची झालेली अवस्था दिसत नाहीये का? तो इथे त्याच्या घरी असताना कसा होता, आणि आता पारूनी त्याची काय अवस्था करून टाकलीये. हे बघ अहिल्या, मला मान्य आहे ते अगदी सुखात नाहीयेत, तरी आनंदात मात्र नक्की आहेत. आणि सुख आणि आनंद या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे कदाचित माहिती असेल तुला, हो ना? मान्य आहे त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीयेत, मनासारखं घर नाहीये, गाडी नाहीये, तरीही आनंदानं संसार करतायत ते दोघं. मला नाही पटत आहे. त्या मुलीनी प्लॅन करून माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलंय. कदाचित म्हणूनच आली का ती गावाहून इथे? नाही, मी तिला कधीच नाही माफ करू शकत. कुठलीच आई आपल्या मुलाचा असा अपमान होताना नाही बघू शकत. माझा मुलगा जगातला सर्वोत्तम बिझनेसमॅन, आज त्याची जी अवस्था झाली ती बघून तुला त्रास नाही झाला? आणि हे सगळं झालंय त्या पारूमुळे. मी पुन्हा एकदा सांगतो अहिल्या, चूक पारूची नाही तुझी आहे. एका साध्या गोष्टीला नको तितकं ताडून धरलेस तू. आदित्यने आपल्याला आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं, याचा आनंद व्हायला होता तुला. त्या दोघांचाही आनंदाला स्वीकार करायला होतास तू. हे तर तू केलंच नाहीस. पण आता ते मेहनत करून घर चालवतायत, संसार थाटतायत, याचाही प्रॉब्लेम आहे तुला. हो, आहे मला प्रॉब्लेम. कारण आपला मुलगा जन्माला येताना चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला होता, आणि आता त्याची जी अवस्था झाली आहे ती मी नाही बघू शकत. अहिल्या, काम करत होता तो, चोरी नाही. आणि देव न करो उद्या जर का आपल्याकडेही पैसे राहिले नाहीत, कंगाल झालो आपण, जगण्यासाठी जर का आपल्याला धडपडावं लागलं ना, तर कदाचित मी सुद्धा हेच करेन. देवी, या लहानशा घरात जसं तू बहरत चाललीयस, तसंच किर्लोस्कर घरात सुद्धा तू बहरत राहा. तुझा सुख शांतीचा बहर कायम त्या घरात राहू दे. समध्यांना आशीर्वाद देत राहा. तुझ्या आशीर्वादाची गरज आहे समध्यांना.
समद्यांना सुरक्षित ठेव. श्रीकांत सरांना आणि देवी आईंना दीर्घायुष्य लाभू दे. त्यांच्या प्रेमाची आणि त्यांच्या आशीर्वादाची गरज आहे आम्हाला. समद्यांचं रक्षण कर. तेव्हा ह्यो कसला अपशकुन आहे. देवी, माझ्या मनातली भीती खोटी ठरू दे. श्रीकांत सरांना ना देवी आईंना सुरक्षित ठेव. त्यांना कसलीच इजा होऊ देऊ नको. पाहिजे तर तू माझं आयुष्य त्यांना दे, पण त्यांना सुरक्षित ठेव प्लीज.